श्री स्वामी समर्थ कथा. श्रद्धेचा चमत्कार. अक्कलकोट या पवित्र ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा दरबार भरत असे. दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणाला आजार बरा करायचा होता, कोणाला घरातील संकट दूर करायचे होते, तर कोणाला फक्त स्वामींचे दर्शन घ्यायचे होते. त्याच गावाजवळ एक गरीब माणूस राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात नेहमी अडचणीच येत होत्या. त्याची शेती लहान होती आणि वर्षानुवर्ष पाऊस कमी पडत असल्यामुळे पीक नीट येत नव्हते. घरात बायको आणि 2 लहान मुले होती. रोजच्या खर्चासाठीही त्याला खूप संघर्ष करावा लागत होता. एक दिवस त्याच्या घरात अन्नसुद्धा उरले नव्हते. त्याची बायको चिंतेत म्हणाली, आता काय करायचे? मुलांना काय खाऊ घालायचे? तो माणूस खूप दुःखी झाला. त्याला वाटले की आता काहीच मार्ग उरलेला नाही. त्याच वेळी गावात काही लोक अक्कलकोट येथून परत आले होते. ते सगळे स्वामी समर्थांच्या चमत्काराबद्दल बोलत होते. एक माणूस म्हणाला, अरे, स्वामी समर्थ हे साधे संत नाहीत. त्यांच्या दर्शनाने अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. हे ऐकून त्या गरीब माणसाच्या मनात आशेची एक छोटीशी ज्योत पेटली. त्याने ठरवले की आपणही स्वामींच्या दर्शनाला जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अक्कलकोटला निघाला. पायात चप्पल नव्हती, हातात काही नव्हते, पण मनात स्वामींचे नाव होते, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्याने पाहिले की स्वामींच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आहे. लोक रांगेत उभे होते. तोही शांतपणे रांगेत उभा राहिला. काही वेळाने त्याची वेळ आली. तो स्वामींच्या समोर गेला आणि त्यांच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो रडत म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत. घरात अन्न नाही, शेतीत पीक नाही. मी खूप कष्ट करतो, पण काहीच यश मिळत नाही. स्वामी समर्थ त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, घाबरू नकोस. तुझ्या घरी सर्व ठीक होईल. श्रद्धा ठेव. हे ऐकून त्या माणसाला थोडे समाधान मिळाले. त्याने स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि गावाकडे परत निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने सगळा प्रसंग आपल्या बायकोला सांगितला. ती म्हणाली, जर स्वामींनी आशीर्वाद दिला आहे तर नक्कीच काहीतरी चांगले होईल. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शेतात कामाला गेला. आधीसारखेच कष्ट करत होता, पण आता त्याच्या मनात भीती नव्हती. त्याच्या ओठांवर सतत एकच नाव होते, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी आकाशात काळे ढग जमा झाले आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. गावातील लोक आनंदाने ओरडू लागले. त्या वर्षी इतका पाऊस झाला की सगळ्या शेतात भरपूर पीक आले. त्या गरीब माणसाच्या शेतात तर इतके चांगले पीक आले की त्याचे कर्जही फेडले गेले आणि घरात सुखसमृद्धी आली. तो खूप आनंदी झाला. त्याला लगेच स्वामींची आठवण आली. तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी नमस्कार करून म्हणाला, स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळे माझे आयुष्य बदलले. स्वामी समर्थ हलकेसे हसले आणि म्हणाले, मी काही केले नाही. तुझी श्रद्धा आणि तुझी मेहनत यांनी तुला यश दिले. त्या दिवसापासून त्या माणसाचा स्वामींवर अजून जास्त विश्वास बसला. त्याला समजले की ज्याच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असतो त्याला स्वामी नेहमी मार्ग दाखवतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.